पन्हाळा तालुक्यातील पाटपन्हाळा गावात रमाई आवास घरकुल योजनेतील 5 लाभार्थ्यांची मंजूर घरं पन्हाळा पंचायत समितीनं रद्द केली। त्यामुळे या लाभार्थ्यांना पावसाळ्याच्या तोंडावर आपला संसार उघड्यावर थाटण्याची वेळ आली आहे। घरं मंजूर होऊन रद्द झालेल्या लाभार्थ्यांच्या उघड्यावर पडलेल्या संसारासाठी घरं द्या अशी मागणी आज संघर्ष बहुजन सेनेनं पन्हाळा पंचायत समितीकडे केली व समितीच्या दारातच लाभार्थ्यांचा संसार मांडलाय। जनावरांसह चूल मांडून संसार थाटत अनोखं आंदोलन करत कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। रमाई आवास घरकुल योजनेतून पन्हाळा तालुक्यातील पाटपन्हाळा गावात मागासवर्गीय समाजातील लोकांना घरं मंजूर झाली होती। ही घरं ग्रामपंचायतीनं सादर केलेल्या प्रस्तावानुसार मिळाली होती, पण ग्रामपंचायतीची सत्ता बदलली आणि विद्यमान सरपंचांनी यापैकी 5 लाभार्थ्यांनी पूर्वी सरकारी योजनेचा लाभ घेतल्याची तक्रार केली। सरपंचांच्या तक्रारीवरून पन्हाळा पंचायत समितीनं चौकशी केली। त्यामध्ये 4 लाभार्थ्यांनी पूर्वी लाभ घेतल्याचं निदर्शनास आलं। परिणामी त्या लाभार्थ्यांची घरं पन्हाळा पंचायत समितीनं रद्द केली। त्यापूर्वी घरकुल मंजूर झाल्याचं पत्र मिळताच लाभार्थ्यांनी आपल्या पूर्वीची राहती जीर्ण घरं पाडून रमाई आवास योजनेअंतर्गत नवीन घरं बांधण्यास सुरुवात केली। त्या घरांच्या फाउंडेशन लेव्हलचा पहिला हप्ता सुद्धा लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा झाला होता। लाभार्थ्यांच्या घरांचं बांधकाम चौकटीपर्यंत आलं असताना अचानक प्रशासनाकडून या लाभार्थ्यांची घरं रद्द करण्यात आली। योजनेचा पहिला हप्ता जमा होऊन अचानक घरं रद्द झाल्यानं लाभार्थ्यांना पावसाळ्याच्या तोंडावर आपला संसार उघड्यावर मांडण्याची वेळ आली आहे। त्यामुळे त्या लाभार्थ्यांना घरं द्यावं अशी मागणी करत संघर्ष बहुजन सेनेनं आणि लाभार्थ्यांनी पन्हाळा पंचायत समितीच्या दारात जनावरांसह चूल मांडून संसार थाटत अनोखं आंदोलन केलं। पंचायत समितीच्या दारात महिलांनी चुलीवर भाकऱ्या करून अधिकाऱ्यांच्या टेबलवर ठेवल्या। गटविकास अधिकारी सोनाली माडकर, घरकुल विस्तार अधिकारी प्रकाश सूर्यवंशी यांना संघर्ष सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरलं। दरम्यान या योजनेची फेर चौकशी करण्याचं लेखी आश्वासन सायंकाळी उशिरा प्रशासनानं दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। यावेळी संघटनेचे संस्थापक संतोष सूर्यवंशी, रमेश कांबळे, युवराज वांद्रे, विठ्ठल कांबळे, अविनाश पाटोळे, साताप्पा पोवार, अरुण कांबळे, अशोक कांबळे, अनिल कांबळे, नितीन वांद्रे, बाजीराव कांबळे, अरुण पोवार यांच्यासह पाटपन्हाळ्याचे ग्रामस्थ उपस्थित होते।